रामकृष्ण हरी मंडळी, माणसाचं जीवन हे एक क्षणभंगुर आहे. पण हे जर माणसाला माहिती पाहिजे की आपलं जीवन क्षणभंगुर आहे बा, आपण मनुष्य किती धडपड 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 धडपडच करत असतो. जन्मापासून तो मृत्यूपर्यंत त्याचा जो काळ आहे तो किती वर्ष जगला याला अर्थ नाही, तो कसा जगला याला अर्थ आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, पोटाला काय लागतं हो? पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. अरे पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. ताजी भाकर असो या शिळी, देई देवा भुकेच्या वेळी. पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. नवा कपडा असो अथवा जुना, नवा कपडा असो अथवा जुना, देई देवा अंग भरून. पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. कळना असो या कोंडा, देई देवा भुकेच्या तोंडा. पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. तुका म्हणे पाया परता, देई देवा पोटा पुरता. अन पोटापुरते देई विठोबा, लय नाही मागन. छोटंसं पोट आहे, पोटाला काय लागतं? भूक लागली त्यावेळी भाकर पाहिजे, ती बाशी असो अथवा ताजी असो. कपडा नवा असो अथवा जुना असो, अंग भरून पाहिजे. कळणा असो या कोंडा असो, पण भुकेच्या तोंडा पाहिजे. तर मला एवढंच सांगणं आहे, ज्या माणसाला भूक लागते त्याला गरजेनुसार अन्न भेटत नाही, आणि ज्याच्या घरी कोट्याच्या कोठ्या अन्न भरेले त्याला डॉक्टर भूक लागू देत नाही, झोप लागू देत नाही. त्याला गोळ्या घ्याव्या लागतात, टॉनिकच्या बाटल्या घ्याव्या लागतात. तर पोटापुरतं कमवायचं, कोणाच्या मुंड्या मोड्याच्या नाही, खोटं बोलायचं नाही, नीतीनं वागायचं. सत्य हाच परमेश्वर आहे. जय सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी.